पिटुकला उंदीर गणपती बाप्पाचे वाहन कसं झाला आज आपण बघूया। प्रत्येक देवतेचा वाहन हा एक प्राणी आहे। याचप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा करताना त्यांच्या पायाजवळ उंदीर मामा असतात। गणपतीची पूजा केल्यानंतर मोदकाचा प्रसाद जसा बाप्पासाठी असतो त्याचप्रमाणे उंदीर मामासाठी करंजीचा नैवेद्य आपण ठेवतो। गणपती बाप्पासारख्या विशाल देह असणाऱ्या देवतेला उंदरासारखं पिटुकलं वाहन कसं प्राप्त झालं असेल, आज आपण हीच कहाणी बघूयात। एकदा देवराज इंद्राची सभा भरली असताना गाणं गाण्यासाठी क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीने बोलावणे केलं। देवराज इंद्राची बोलावणी आहे म्हटल्यावर हा गंधर्व तातडीने सभेकडे निघाला। घाईघाईनं सभेस्थळी पोहोचण्याच्या नादात बामदेव नावाच्या महर्षीला क्रौंच गंधर्वाची लात लागली। त्यामुळे महर्षी संतापले आणि त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला की तू तुरु तुरु धावणारा उंदीर होशील। महर्षीच्या शापाने क्रौंच गंधर्वाचे उंदरात परिवर्तन झाले। त्या गंधर्वाचा झालेला उंदीर पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला। या उंदराने पाराशर ऋषींच्या आश्रमात उच्छाद मांडला। आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली। आश्रमातील अन्नधान्याची पोते, ऋषींची वस्त्रे, ग्रंथ, पोथ्या असं सर्व काही त्याने कुरतडून टाकले। त्यामुळे वैतागलेल्या आश्रमातल्या ऋषींनी या उंदराला पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, पण कोणीच त्याला पकडू शकले नाही। हे पाहून पाराशर ऋषींनी गणेशाला प्रार्थना केली। गणेशाने आपल्या चतुर्बुद्धीने पाश टाकून उंदराला पकडले। तेव्हा सुटकेसाठी तो उंदीर गयावया करू लागला। तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले। तेव्हा उर्मट उंदीर गणपती बाप्पाला गर्विष्ठपणे म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नकोय, या उलट तूच माझ्याकडे वर माग। त्यावर चतुर गणेशाने लगेच सांगितले, ठीक आहे, मी तुझ्याकडे वर मागतो, तर तू आजपासून माझे वाहन हो। असे म्हणत गणपती बाप्पा टुणकन त्या उंदरावर स्वार झाले। गणेशाच्या भाराने तो उंदीर दीन झाला व त्या दिवसापासून तो गणपती बाप्पाचे वाहन झाला।